घ्या, लोड घेऊन आपला बीपी वाढवून तब्येत कायले खराब करावं. खरं म्हणजे आज ती वेळ नाही. संपूर्ण विधानसभेतील माडी बांधव आपण या ठिकाणी बोलवलेले आहात. खरं म्हणजे आमदार खासदार होणे आता खूप सोपं झालंय. तुम्ही उभे राहून पहा, माहित होईल. काय कृष्ण भाऊ, एक वेळ उभा झाला म्हणजे तो येते, पडत नाही कोणी येते. कारण प्रत्येकाला वाटते मी जिंकतो. पण एक आवर्जून मला सांगा असं वाटते, आमच्या घरी झगडे होते. माझी पत्नी जिल्हा परिषदची सभापती होती, म्हणजे आता बी आहे, सबुताई सोबत सदस्य आहे जिल्हा परिषदची. मी जेव्हा घरी जातो, मी दिवसभर दौरा करून जेव्हा मी घरी जातो, म्हणजे तुम्हाला मी रागवून नाही राहिलो, पुरुष मंडळी तुम्ही जास्त खुश नको व्हाल जेव्हा ऐकाल. मी जेव्हा दिवसभर दौरा करून जेव्हा मी घरी जातो तेव्हा माझी सवय आहे, ती समजा घरात असेल तर ती आपली पाहत राहते टीव्ही. पण मी गेल्याबरोबर आपल्या हातात रिमोट पकडतो आणि पटकन एबीपी न्यूज लावतो. तेव्हा आमचे झगडे होते. सासबी कभी बहुती पाहण्यापेक्षा माझी माय सावित्रीबाई फुले आमच्या तुमच्यासाठी किती कष्ट करून तुम्हा आम्हाला येथपर्यंत आणलं. याचा जर आपण इतिहास भूगोल अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं आपल्याला समजेल की ज्यांनी आमच्यासाठी इतका संघर्ष केला, ये तो कुछ भी नहीं है. आयत्या बिळात नागोबे आहो आम्ही. मी बी काही तांदळात म्हणजे धुतलेला नाही आहे. हम सब म्हणजे त्यांची जी मेहनत आहे, त्यांचा जो त्याग आहे, त्यांच्या पुढे आम्ही त्यांच्या पायाच्या नखाच्या बरोबर नाही. मी तो म्हणतो नखही नाही, पण निदान त्यांनी केलेलं कार्य तळागाळापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही आता आमची सर्वांची आहे. आम्ही आपल्या लेकरांना, आपल्या मुलांना काय शिकवतो, ती वेळच आली आहे आता. खरं सांगतो मी काही तुम्हाला शहाणपण सांगेल इतका मोठा नाही, परंतु माझा जो अनुभव आहे, माझा पण 40 वर्षाचा अनुभव आहे. आणि ह्या 40 वर्ष अनुभवामध्ये थोडा तो असा अनुभव आला मला. सरांनी सांगितलं, हमको झुके काम करना नहीं है. आम्ही जेवढे लोक आहोत व्यासपीठावर, त्यापेक्षा मी एक वेगळा आहो. म्हणजे कसा, संविधानाचा पद आहे म्हणून थोडासा वेगळा. सबुताई संविधानाचा पद आहे म्हणून ती थोडी वेगळी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा सगळ्यांना मतदानाचा अधिकार देऊन आम्हाला इकडे मतदान करून पाठवल्या म्हणून आमचा एक वेगळा. पण आम्ही शेवटी माणूस आहो ना. जेवण तर करूनच, गोठे तो नाही खाऊन, पाणी तो पिऊनच, गागरा तो नाही पिऊन. आम्ही तुम्ही या देशाच्या संविधानानं सर्वांना समान अधिकार दिलेला आहे. असा असताना सुद्धा गुरुजी समान अधिकार आहेत, तरी सुद्धा गैरबरोबरी गेली नाही आहे. गैरबरोबरी अजून गेली नाही आहे. अरे आमच्या मंदीच ना, आमच्या मंदीच. आम्ही ज्या समाजात वावरतो राहतो, मी आदिवासी पोरगा आहे. आपण सर्व ओबीसी समाजाचे, ओबीसी, आदिवासी, एससी, इस देश के मूल निवासी, हम सब एक है. आता जाती पडले ते गोष्ट वेगळी, पण आम्ही आपसामध्ये जेव्हा चर्चा करतो, एकामेकाच्या घरी पोरगी देवाची वेळ येते, एकामेकाच्या घरी जावाची वेळ येते, तर आम्ही एकामेकाची अवकात काढतो ना. आम्ही दुसऱ्या सांगा जय लढून तई लढून कृष्णा, दूसरों के साथ जब लड़ना है तब देखेंगे, पहले अपने से तो क्लियर करो.
आमचा क्लियर नहीं होऊन राहिला। तो म्हणते मैं बड़ा, वो म्हणते मैं बड़ा, उस चक्कर में हमारा समाज अभी तक नहीं हुआ खड़ा। आप मानो या मत मानो, म्हणून कोणाच्या तरी नेतृत्वात आम्हाला काम करावं लागेल। तुम्ही ठरवून घ्या, मी ठरवणार कोणी नाही। मैं आदिवासी हूं, तुम्हारा फैसला कैसा करूंगा? आप फैसला करो इनमें से कौन। मी खरं सांगून राहिलो, खूप अडचणीचा विषय आहे। मी बी तेथूनच गेलो ना ग, मला माहित आहे ना, अडचणीचा विषय आहे खूप। आज माझ्या आदिवासी समाजाचा अजून नेता नाही ठरला। मी का सांगू तुम्हाला, नेता नाही ठरला अजून, कोण नेतृत्व करेल हे अजून नाही क्लिअर झालाय। आता मी आमदार झालो म्हणून त्याला वाटते नेता झाला, परंतु मी नेता नाही। मी सांगितलं आमदार होणं खूप कठीण आहे, आमदार होणं खूप सोपं आहे, पण समाजाचा नेता होणं खूप कठीण आहे साहेब, खूप। आमदार होणं खूप सोपं आहे, खासदार होणं सोपं आहे, जिल्हा परिषद सदस्य होणं खूप सोपं आहे, समाजाचा नेता होणं खूप कठीण आहे भाऊ। कोणी कोणाला नाही मोजे, कोणी खंडा नाही काय आजकाल, सप्पा एचएमटीच आणि जय श्रीराम। आणि त्याच्यामुळे आपण एक चिंतन करा। आपण आपल्या घरून जेव्हा आपण सुरुवात करतो, आपला बिघडला कुठे, बिचकला कुठे, काय चाललं आता सध्या, सगळेच परेशान आहोत। तुम्हीच नाही आहो, मी भी परेशान आहो, कारण का मी भी बाप आहो, माले भी 2 पोरं पोरी आहेत, सब परेशान आहे। तुम्हाला वाटते माझ्याकडे पाहिल्यावर हा संजय पुराम सुखी असेल, माले वाटते प्रफुल्ल पटेल सुखी असेल, प्रफुल्ल पटेलला वाटते नरेंद्र मोदी सुखी असेल, नरेंद्र मोदीला वाटते द्रौपदी मुर्मू सुखी असेल। आता कोण सुखी आहे हेच समजून नाही राहिलं मला। या पदावर येवाच्या पहिले मला असं वाटतं की मी काही आमदार होतो का। आमदार झाल्यावर आता लक्षात आला, झोप गेली, सुखी झोप, सुख म्हणजे बिंदास झोपे माणूस। आता कोठून भी खडका आला तरी सीधाच उठते माणूस। सुरुवातीपासून जर आपण आपल्या घराकडे जर लक्ष दिलं, 150 वर्ष इंग्रजांनी या देशावर राज्य केलं, सगळ्यांना माहित आहे। त्याचा इतिहास भूगोल आपण सांगत नाही, ते गेले, आपण त्याच्या नावानं बोंबलून गेले। आता इंग्रज गेले, आम्हाला गुलाम केले 150 वर्ष। आता बेटा आमचा मोबाईल आमच्या पोराई पोरीले गुलाम करून राहिला, ना आई म्हणत ना बाबा म्हणत। मग काही सावित्रीबाई फुले की जय म्हणतील ना काही महात्मा ज्योतिबा फुले की जय म्हणतील। मोबाईल मधून घसले आहेत ते निघतील तरी जय म्हणतील ना। त्याले बाहेर काढा पहिले, मी खरी सांगून राहिले तुम्हाला। त्याले जर तुम्ही बाहेर नाही काढल्या तर येणाऱ्या 20 वर्षात पोरं पोरी तुम्हाला घराच्या बाहेर काढतील। मी खोटं नाही बोलून राहिलो, बाहेर काढा, मजाक नाही करा मी। आणि म्हणून आजच्या खऱ्या अर्थानं आपण जयंती सोहळे साजरे करतो का कारण असेल, आम्ही येतून आम्ही भाषण देतून आमचे भाषण चांगले लागते म्हणून आम्ही हे ते कार्यक्रम करतो का? नाही, याच्यासाठी आपण जयंती साजरी करत नाही। कोणी येईल भाषण देईल, कोणी आमदार खासदार किंवा एखाद्या नेत्याला पाहून आपण जमा झालेले नाही। मी खरं सांगून राहिलो, आपण इथे सर्व जे काही जमा झालेलो आहोत, टाळ्या वाजवून स्वागत करा।